अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नंदतो दया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री पुंडलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने माता पिता की राम कृष्ण हरे जय जय 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 राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर भलतिया भावे शरण जात भेटी पडितसे तुटी जन्म व्याधी न पाहे याती कुळाचा विचार ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो ते चपला नमो सद्गुरु तुकया ज्ञान नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण वृत्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळा शेखरे सागरे तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीवा कागदा महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमान आढळे यलोकी भवसिंधूसी बांधिला से तुझेने अनाथ विनाकारणे तू कयाने तुका भासला मानवी वेशधारे परिहालिला विग्रही निर्विकारी स्वहे श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोषितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागे ते दिव्य लोकांसी नेली. ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्तो वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्धमते प्रकाश मने निवृत्ती नासु अवधारी दोषी आता विनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्ध कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लेमिया मदर्गहे सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेष त्यागरू विवेकावरी
जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवतु असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला अध्याय क्रमांक 2 याच्यामधील 49 आणि 50 असे 2 श्लोक घ्यायचे आहेत आणि त्याच्या खालच्या ओव्या ज्या आहेत 273 ते 277 असा आजचा आपला अभ्यास आहे. पहिला मी पहिला श्लोक म्हणतो, मग आपण दुसरा श्लोक म्हणायचा नंतर. दुरे नह्यवरम कर्म दुरे नह्यवरम कर्म दुरे नह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धियोगात धनंजय बुद्धियोगात धनंजय. परत पुन्हा एकदा. दुरे नह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धो शरणम अन्विच्छ बुद्धो शरणम अन्विच्छ बुद्धो शरणम अन्विच्छ कृपणा फलहेतवा कृपणा फलहेतवा कृपणा फलहेतवा बुद्धो शरणम अन्विच्छ कृपणा फलहेतवा. आता परत पूर्ण एकदा पहिल्यापासून. दुरे नह्यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धो शरणम अन्विच्छ कृपणा फलहेतवा. आता 50वा श्लोक बघा. बुद्धियुक्तो जहातीय बुद्धियुक्तो जहातीय बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते उभे सुकृत दुष्कृते उभे सुकृत दुष्कृते. परत एकदा. बुद्धियुक्तो जहातीय उभे सुकृत दुष्कृते उभे सुकृत दुष्कृते. त्याच्या पुढचा तस्माद्योगाय युजस्व तस्माद्योगाय युजस्व तस्माद्योगाय युजस्व योगकर्मसु कौशल्यम् योगकर्मसु कौशल्यम् योगकर्मसु कौशलम्. आता परत एकदा पूर्ण घेऊ आपण. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युजस्व योगकर्मसु कौशलम्.
बुद्धियुक्तो भातीव उभे सकृतदृष्टते तस्मादो योगात् कर्मसु कौशल्या. आता पहिला जो 49वा आपण बोललो त्याचा अर्थ बघू आणि मग 50वाचा अर्थ बघू आणि नंतर मग ओव्या घेऊ आपण. आता ज्ञानोबाला भगवान अर्जुनाला या 49व्या श्लोकाला असं म्हणताय की दुरेन ह्यवरम कर्म, म्हणजे अर्जुना सकाम आणि निष्काम कर्म याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे, फार मोठी दरी आहे आणि त्या दोघांची तुलना होऊ नाही शकत. बघा साहेब, हां सकाम कर्म आणि निष्काम कर्म याची तुलना होऊ शकत नाही, दोघांमध्ये फार मोठी दरी आहे. दुरेन हेवरम कर्म. आता पुढे काय म्हणतात बघा पुढच्या याच्यामध्ये, बुद्धियोगात धनंजया, तू काय कर, बुद्धीचा वापर करून कर्म करताना कर्मफळाचा त्याग करायचा आहे, म्हणजे कर्म करताना फळाचा त्याग करायचा आहे. पुढे भगवंत म्हणतात बुद्धो शरणम अन्विच्छ, म्हणजे याचा अर्थ असा होतो की समबुद्धीचा आश्रय घे. कर्म करताना माणसाने काय करायचं आहे, समबुद्धी समत्व त्याचा आधार घ्यायचा आहे. आणि मग काय होणार, कृपणा फल हेतव, म्हणजे जे माणसं फळाची इच्छा करतात त्याला देवाने कृपण असं म्हटलेलं आहे. कृपणचा अर्थ होतो दीन, केविलवाना, मागणारा. म्हणजे आपण जर का फलाची इच्छा केली तर आपण काय कुठल्या कॅटेगरी मध्ये मोडणार, आपण दिनामध्ये मोडणार, म्हणजे मागणाऱ्यामध्ये मोडणार आपण. भिकारी म्हणजे मग मागायचं नाही भगवंताला. कर्म तर चांगलं करायचं आहे आपण, पण मागायचं नाही. आणि कर्म चांगलं झाल्यानंतर काय होणार आहे, तो आपोआप देणार तुम्हाला, मागायची गरज नाही. बघा काही याच्यामध्ये असं होतं आपल्या व्यवहारातच, आपल्या कुटुंबामध्ये आपण काही वेळेला मुलगा न मागता आपण काही गोष्ट देतो की नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे आता मुलगा 10वीला आहे, तर 10वीला त्याला काय काय लागेल. काही वेळेला तो पालकांना जाणीव करून देतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. परंतु आता कसं आहे, सगळे सुज्ञ पालक आहेत, मग तो न मागता पण त्याला पालक ते देतात. फक्त त्याने काय करायला पाहिजे, नाही त्याच्या अगोदर काय करायला पाहिजे, त्याने अभ्यास चांगला केला पाहिजे. म्हणजे त्याने कर्म चांगलं केलं पाहिजे. तो जर का उडाण टप्पू असेल तर मग पालक काय म्हणेल, काय उपयोग नाही, माझे पैसे वाया जाणार, तू परीक्षा काय पास होणार. हाच संबंध आपला आणि भगवंताचा आहे. मग भगवंताला काय पाहिजे की समत्व पाहिजे. म्हणजे कर्म करताना त्याचं फळ नाही मिळालं तरी दुःख नाही, फळ मिळालं तरी आनंद नाही. अशा गोष्टींनी आपण युक्त पाहिजे. समबुद्धीचा वापर आपण कर्म करताना केला पाहिजे, असं भगवंताची इच्छा आहे. पुढे काय आहे, कृपण मार्ग म्हणजे काय, फळावर लक्ष ठेवणे. आणि निष्काम मार्ग म्हणजे काय की फळावर लक्ष ठेवायचं नाही. त्याच्यानंतर समत्व योग म्हणजे कर्माच्या फळाची अपेक्षा न करता आपण कर्म करत राहायचं. आणि कर्मफळाची आशा ठेवल्याने माणूस दुःखी होतो किंवा एक तर आनंदी होतो. मिळालं आनंद, लॉटरी काढली, आपण पैसे टाकले, लॉटरी लागली तर आनंद, नाही लागली तर असं आहे. पुढे काय म्हणतात की दिनाची कृपण म्हणजे कोण, जो देवाकडे मागतो, मागण्याची अपेक्षा करतो त्याला कृपण असं म्हटलेलं आहे. तर असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे. याच्यामध्ये तुकोवर आहे 2-3 आपण प्रमाण घेऊ आणि नंतर पुढच्या श्लोकाला जाऊ. महाराज काय म्हणतात तुकोवर आहे, लाभाची या सोसे पुढे चाली म्हणा, धनाचा कृपण लोभ जायचा. म्हणजे लाभाच्या मुळेच तो काम करतो, असं जर का झालं तर काय होणार, त्याला कृपण म्हणतात. बघा लाभ आणि लोभ हे 2 गोष्टी आहेत. बघा आपल्या दरवाजावर आपण लिहिलेलं असतं, काय लिहिलेलं असतं, शुभ लाभ. एकदा लाभ झाला
का लोभ होतो? हा, लाभ आणि लोभ मध्ये काय अंतर आहे बरं? एकच मात्रा आहे वरती. अरे लाभ आणि लोभ एक मात्रा आहे. म्हणजे लाभ जर का डोक्यावर ठेवला आपण, चढला तो आपल्यावर, जास्त झाला, लाभ जास्त झाला तर काय होणार? लोभ होणार ना. आणि तृष्णा आपल्या माणसाची अशी आहे की ती संपत नाही. म्हणजे त्याला असं वाटतं एकदा हे मिळालं, हा आणखी ते पाहिजे, हा हे मिळालं आता ते पाहिजे. मी मगाशी कालच म्हणून गेलो परवा की तृष्णा वाढवसी बहुवस, कधी ना सुखासी पावस, असं तुकोबाराय म्हणतात. पुढे बघा काय, आता पुढे एक वाक्य असं चरण तुकोबारायांनी वापरलेलं आहे बघा. ताके कृपण तो जेऊ काय घाली. अरे तो ताक देणार नाही, देत नाही. हे पूर्वी काळाचा दृष्टांत आहे. पूर्वी ताक फुकट द्यायची आहे ना, आठवत असेल तुम्हाला ताक. हां दिलेलं आहे म्हणून तुम्हाला मी पटलं आहे तुम्हाला. हां हां, जर का तो ताक नाही ना, आता तर ताकही काय पाणी पण विकतात आता. आता तर काय सगळं हेच झालेलं आहे. तर ते तुकोबाराय काय म्हणतात की तो कृपण आहे, तो ताक नाही देत तर तो तुम्हाला काय जेवू घालेल काय? हाच ते चालवरी चावळावरी फळे कळे, माझे मन पाहे कसून, चित्त न धुडे तुझं पासून, कापून देईन शिर पहा कृपण की उदार. ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात, देवा माझं मन तपासून बघ तू, आणि बघ तुम्ही कृपण आहे का उदार आहे. बघा तुकोबारायांची पण देवाने परीक्षा घेतली. जेव्हा छत्रपती शिवाजीरायांनी त्यांना नजराणा पाठवला. बघा आता आपल्यासारखा असं तर नजराणा घेतला असता का नाही? और दे दो, और दे दो, हां आणि दो. नाही त्यांनी दिलं, पण यांनी काय मागितलं नाही, न मागता त्यांनी दिलं. आणि जर का आपल्याला दिला असतं तर आपण तो नजराने घेतला असता. तर तेव्हा ते काय म्हटले माहिती का, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. तुम्ही मला दिवट्या दिल्या, छत्र दिले, घोडे दिले, काय हे काय बरं नाही. आणि त्यांनी त्यावेळेला पांडुरंगांना आस घातली की हे तू काय मला संकट बळ, म्हणजे त्यांना ते संकट आहे. बघा आपण पूर्वीचा जर का संत तुकाराम चित्रपट बघितला ना, तेव्हा ते तुकोबाराय बाहेर होतात, बाहेर कुठेतरी नामस्मरणाला गेले होते आणि घरी या नजराणा पाठवला. तर त्यांनी हां ते दाग आहे की नाही, हां कपडे नवीन साडी घातली तिने, हा पोरांना पण घातलं. आणि जेव्हा तुकोबाराय आले तेव्हा ते विचारला, मी माझ्याच घरात आलो का दुसऱ्याच्या घरात आलो? आणि त्यांनी त्याच वेळेला काढायला लावले की नाही. म्हणजे किती असेल बघा, कसं असेल त्यांचं मन काय असेल. आणि शिवाय असं नाही ते काय, मी काय म्हणतो, श्रीमंत असेल तर ठीक आहे, परंतु सगळं गेलं होतं ना वैभव त्यांचं. आता मला सांगा साहेब, आता तुम्ही सुबद्ध आहात, तुम्हाला पेन्शन मिळते, काय असं सगळं व्यवस्थित आहे, तुमच्या गरजा पण कमी आहेत. एखाद्याने काय तुम्हाला आम्हीच दिलं काय, तर तुम्ही काय म्हणणार, नको मला, माझं आता याच्यामध्ये काय होतं. हां पण तुम्हाला सारखं काहीच नाही आहे आणि तुम्हाला कोणी दिलं तर तुम्ही घेणार की नाही. हे हा माणसाचा स्वभाव आहे. परंतु इथे तुकोबाराय काय म्हणतात की तू माझं मन तपासून बघ, मी तुला माझा शिर कापून देऊ शकतो. एवढी भक्ती पाहिजे, एवढा भक्त, एवढी ते स्थितप्रज्ञा असतो. म्हणजे ह्या स्थितप्रज्ञाची जेवढी लक्षणं आहेत ती सगळी तुकोबारायांच्या म्हणजे त्यांना समोर ठेवून हे सगळं भगवंताने लिहिलेलं आहे. पुढे बघा, भाव सर्व कारण मूळ वंदू, सदा समबुद्धी नास्तिक भेदू, भूतकृपा मोडी द्वेष कंदू, शत्रू मित्र पुत्र समकई बंधू रे. म्हणजे आपण जर का द्वेष जर का कोणाचा नाही केला तर आपल्याला सगळंच काय होणार आहे, मित्र होणार आहे. आणि पुढे अखंड ते ध्यान, समबुद्धी समाधान, सोंग वायाविन ते जाकोने बैसती. पण काही लोक काय करतात, नुसतं असं दान करतात, पण मनात त्यांचा वेगळा विचार असतो आणि ते लोकांना काय करतात, सोंग दाखवतात. जसं बघा, बगळा काय असतो, ध्यानाला बसतो बगळा त्या पाण्यामध्ये समुद्राच्या किनारी,
पण लोकांना काय वाटतं की अरे काय ध्यान करतो, पण हा माशावर डोळे ठेवा. तो बघत असतो कवी आहे का और मैं कभी मुंडी डालेगा त्याची. असं काही लोक ध्यान करतात. मग ते काय आहे, भक्ताचं वरपंग आहे. तुका म्हणे माझी घेई बोळी सेवा, वरपंग नको देवा, मला वरपंग नको दाखवू. म्हणजे अशी भक्ती आपण केली पाहिजे. आता पुढचा जो श्लोक आहे तो काय बोलतात बघा, 50वा श्लोक. बुद्धियुक्तो जहातिह, म्हणजे जो मनुष्य समता बुद्धीने कर्म करतो, उभे सुकृत दुष्कृते, त्याला जिवंतपणेच चांगले आणि वाईट फळातून तो मुक्त होतो, मेल्यानंतर नाही. जो निष्काम कर्म करतो त्याला जिवंतपणेच त्याला सुखदुःखातून तो काय करतो, मोकळा होतो. पुढे काय म्हणतात, तस्मात् योगाय युजस्व योग कर्मसु कौशल्यम. समत्व, योगाला समत्व प्राप्त करून देणे, यालाच कर्माचं कौशल्य असं म्हणतात. म्हणजे निष्काम कर्म करणे हे कर्मबंधनातून सुटल्याचे खरे कौशल्य आहे. म्हणजे तुम्ही करणार पण त्याच्यामध्ये तुम्ही गुंतणार नाही. परंतु तुम्ही जर का फळाची अपेक्षा ठेवली, समत्व नाही ठेवलं, तर तुम्ही त्याच्या कर्मबंधनामध्ये अडकले जाणार. असा ह्या 2 श्लोकाचा अर्थ आहे. आता ज्ञानोबा आहे काय म्हणतात बघा आपल्याला. 273वी ओवी आहे. अर्जुना समत्व चित्ताचे, तेचे सारदान योगाचे, जे तमना आणि बुद्धीचे ऐक्यादी. अर्जुना, चित्तामधलं समत्व हेच योगाचं सार आहे. जर का चित्तातलं समत्व नसेल, मन आणि बुद्धीचं ऐक्य नसेल, तर कुठलंही कर्म साध्य होणार नाही, भगवंतापर्यंत ते जाणार नाही. म्हणून कर्म करताना आपण काय, मन आणि बुद्धीचं आपण ऐक्य केलं पाहिजे आणि आपण समत्व ठेवलं पाहिजे. पुढे बघा, 274 ओळ आहे, ओवी आहे. तो बुद्धियोग विवरता, बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोग. आता तुला मी ज्ञानयोगाचं जर का महत्त्व तुला सांगितलेलं आहे, परंतु जर का तू त्याची तुलना करशील तर तुला कर्मयोग हा कमी प्रतीचा वाटेल. याचा अरुता म्हणजे कमी प्रतीचा. अरुता हा शब्द बघा तिथे, दिसे हा अरुता कर्मयोग. तुला कर्मयोग हा कमी प्रतीचा दिसेल, पण असं नाही आहे. कर्मयोग हा हे श्रेष्ठ आहे. फक्त तू कसा केला पाहिजे, तो निष्काम बुद्धीने केलं पाहिजे. पुढे बघा, परे तेचे कर्म आचरिजे, तरेचा हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती. म्हणजे कर्म करताना तुम्ही ह्या पद्धतीने करा की ते आपल्याकडनं सहज घडलं गेलं पाहिजे. माणूस काय करतो, एक ओढून ताडून करतो त्या गोष्टी. मग ते ओढून ताडून केलं ना, मग त्याच्यात त्रास होतो. बघा, आता आपण समजा आपला घरामधला विवाह प्रसंग आहे. विवाहामध्ये तुमच्याकडे सहज गोष्टी झाल्या त्या चांगल्या आहेत, परंतु तुम्ही ओढून ताडून केल्या, जगाला लोकांना दाखवायचा फक्त शोबाजी केली आणि तुमच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे कॅपॅसिटी नाही आहे, परंतु तुम्ही इकडून तिकडून मग कर्ज काढून तुम्ही ते केलं, नंतर काय होणार, मग नंतर त्रास होणार. म्हणून भगवंताला असं म्हणायचं आहे की कुठलंही कर्म करताना सहजता तुमची झाली तर ते तुम्हाला निश्चित निष्काम कर्मयोगापर्यंत तुम्ही पोहोचाल. पुढे बघा, मनोनी बुद्धियोगू सदरू, ते तर अर्जुना होय स्थिरू,
मने करी अवेरू फळ हेतूचा. म्हणून अर्जुना तू काय कर, योग करताना स्थिर हो, तुझी बुद्धी स्थिर कर, समत्व कर आणि मग काय कर, मने करी अवेरू फळ हेतूचा. तू फळाच्या हेतूचा अवेर कर, म्हणजे तिरस्कार कर, अपेक्षा काही ठेवू नको कर्म करताना, असं इथे माऊली आपल्याला म्हणतात. पुढे बघा, ही शेवटची ओळ आहे, 277 क्रमांकाची ओळ. जे बुद्धियोगा योजिले, तेचे पारंगत झाले, येही उभयबंदी सांडिले पाप पुण्य. म्हणजे ह्या जगामध्ये पारंगत कोण आहेत? जे समत्व दाखवतात कर्म करताना, तेच पारंगत आहेत. आणि ते काय करतात, कुठलाही संबंध कर्मबंधनामध्ये ते अडकत नाहीत आणि पाप पुण्याच्या याच्यामध्ये ते त्यांना पापही लागत नाही आणि पुण्यही मिळत नाही. तुकोबारायाने एका ठिकाणी असं म्हटलं आहे, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नाही ती पाप पुण्य अंगा. म्हणजे आम्ही अग्निरूप झालो आणि पाप आणि पुण्य आम्हाला काही लागत नाही. म्हणजे तिथे काय आहे, इथे हा गुणातीत आहे. म्हणजे आपण मागे बघितलं सत्व रज आणि तम, याच्यावरती आपल्याला कर्म करायचं आहे, असं ते अर्जुनाला म्हटले आहे मागे, आहे की नाही. आणि याच्यामध्ये पण भगवंत असं सांगतात की कर्मामधील कुशलता हाच एक खरा योग आहे. आणि फळाची इच्छा न ठेवता आसक्तीरहित कर्म केल्यामुळे मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यातून काय करतो, सुटला जातो, मुक्त होतो. आणि कर्मच न करणे ही कुशलता नव्हे, ती काय आहे, निष्क्रियता आहे. भगवंत आपल्याला कर्म करायला सांगतायत, निष्क्रिय व्हायला सांगत नाही आहेत. आणि कर्मामधून फक्त फळाची अपेक्षा नाही करायची आपण, असं सांगतायत. पुढे योग ही केवळ आसन नाही, कर्म करतेवेळी मनामध्ये समता ठेवणे हीच कुशलता आहे. हेच योग कर्मसु कौशल्यम, असं या ओवीचा एक शब्दाचा अर्थ आहे. तर आज आपल्याला 49-50 आपण ओव्या बघितल्या, श्लोक बघितला. आत्तापर्यंत आपल्याला 277 ओव्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता अजून आहे ना 100 ओव्या राहिलेल्या आहेत. या दुसऱ्या अध्यायामध्ये एकूण 375 ओव्या आहेत आणि 72 श्लोक आहेत. तर आज आपले 50 श्लोक झाले, आता आपले 22 श्लोक अजून राहिलेले आहेत आणि 100 ओव्या अजून राहिलेल्या आहेत. तर साधारणतः अजूनही आपल्याला एक 22 दिवस 20 दिवस जातील आपल्याला, आहे की नाही. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. ओ श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा चक्रंधरा विश्वंभरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापती भवतारका दरिद्रशिती अगये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना काला लोटांगणी एकीकरितसे विनवनी सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ दोषावे दोषोनी मद द्यावे पसायदाने जे काळांचे व्यक्ती सांडो दया सत्कर्म वाढो भूता परस्परे मित्र
पिताचे तिमिराचे विश्वसर्वस्मे पावो रोजे वांछे न तोते लावो प्राणात वर्ष सकळ मंगळी ईश्वरनाचे मागे आळी अनवरत भूमंडळी वेगवृंदा मला चेतना चिंतामणीचे भाव बोलते अर्णव पुरुषांचे चंद्रमये अलंकार मातंगे तापहीन ते सर्वाई सदा सज्जना किंबहुना सर्वसुखी पूर्णौनीति लोकी भजते द्वारिपुरुषी अखंडे आदि ग्रंथ विशेष लोकीये दुष्ट विजय हे तमने श्री विश्वेश्वराव आ होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव येणे वरे ज्ञानदेव येणे वरे ज्ञानदेव हरि ओम शांति 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 शांति